जय श्रीराम. तुमचं मूल जास्त हट्ट करते असं वाटतंय का? तर तुम्ही पुढीलपैकी काही एखादी चूक कळत नकळत करत असाल. नंबर 1, मुलाने हट्ट केला की त्याला समजावणे. खरं तर समजावणे खूप चांगलं, पण ते आत्ता नाही, कारण त्यामुळे मुलाला असं वाटतं की आपण हट्ट केला की आपलं ऐकलं जातं. नंबर 2, मुलाने हट्ट केला की त्याच्यावर मोठमोठ्यांदा ओरडणे. त्यामुळे मुलाच्या मनामध्ये स्ट्रेस निर्माण होतो आणि मूल जास्त हट्टी बनतं. नंबर 3, त्याला सतत नाही म्हणणे. नाही म्हणण्यामुळे मुलाच्या मनात निगेटिव्हिटी येते आणि त्याची अशी भावना होती की आपलं कुणी काय ऐकतच नाही. नंबर 4, मुलाने हट्ट केला आणि शेवटी त्याचं म्हणणं मान्य केलं. त्यामुळे मुलाला असं वाटतं की आपण जितका जास्त हट्ट करू तितकं आपलं म्हणणं मान्य होतं आणि त्यामुळे मूल जास्त हट्ट करतं. आणि नंबर 5 आणि शेवटचं म्हणजे तू खूप हट्टी आहेस असं मुलाला सतत म्हणणं. त्यामुळे मुलगाही तसंच समज करायला लागतो आणि त्यामुळे तो जास्त हट्टी बनतो. बघा, यावरीलपैकी कुठलीही चूक आपण करत असाल तर त्यामध्ये थोडासा बदल करा. त्यामुळे हट्टी मूल आपोआप समजूतदार मुलामध्ये बदलेल. धन्यवाद.